जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालत असतात आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. ऐका, भगवान अगर मौज में आए, आठवायला लागलं चांगलं, तुम्ही घेताय का नाही मला माहिती नाही. भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. लक्षात ठेवा महाराज, लक्षात घ्या. इसीलिए घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता है. कळलं माझं? घडी दुरुस्त करणारे खूप लोक आहेत, पण घड्याळातली वेळ दुरुस्त करणारा फक्त विटेवरचा मालक आहे. हे विसरता कामा नाही. विठाला विठाला. कंसाने विचार केला, हिच्या पोटी येणार आठवा मला मारणार, हिला कशाला जिवंत सोडायचं. मॅनेतली तलवार काढली, घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेव. वसुदेवान हात धरला आणि सांगितलं, वेड्या, ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. अरे तू राजा आहे, राजानं स्त्रीवर अत्याचार करू नये हे शिकवण आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजानं सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली. ही आपली संस्कृती आहे. स्त्रीवर होणारा अत्याचार डोळ्यानं पाहू नये. लक्ष देऊ नये का? ताकद असेल तर त्याला प्रतिबंध करावा आणि ताकद नसेल तर तिथून निघून जावं. ह्या दोन गोष्टी आहे. सांगितलं तू राजा आहे आणि बहिणीला मारल्यानंतर बहिणीचा हत्यारा म्हणून तुला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फलक कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहे, 4 उत्तर आहे का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. हे बघा, क्रोध अग्नीपेक्षा तेज आहे. क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. पुन्हा एकदा ऐका, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. म्हणून राग आला, थोडा वेळ शांत बसा, थोडा वेळ शांत बसा, ती वेळ निघून जाऊ द्या. ती वेळ निघून गेली की तुम्हाला आठवेल, अरे आपण थांबलो हे चांगलं झालं, आपण थांबलो हे चांगलं झालं. लक्षात घ्या बरं का, हे जगण्यासाठी गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आज रागात काय काय होऊन चाललं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. विठाला विठाला. कलंक काजल से काले, काजळापेक्षा काळं काय माया हो? कलंक. काजळ पुसल्यानं निघून जातं, कलंक जातो का? कलंक पुसल्यानं जात नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं ना. गरीब राहणं परवडलं. लक्षात ठेवा, कलंक निघून जात नसतो. मी अजून उदाहरण सांगेन तुम्हाला. मेल्यावर आपलं काही मागं राहणार नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. मेल्यावर कपडे पण जाळून टाकतात महादेवराव. का? त्या माणसाच्या आठवणी येऊ नये म्हणून. आहे ना? बरोबर आहे ना? मग त्यानं बांधलेलं घर बी फुकून द्यायला पाहिजे ना. त्यानं घेतलेली गाडी फुकून द्यायला पाहिजे. त्यानं घेतलेल्या जमिनी वाटून टाकायला पाहिजे. त्या नाही का आठवणी? ना 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 ना, त्या कशा आठवणी आहेत? ते जगण्याचे साधनं आहे. काय हलकट माणसं आहे तो. हां, म्हणजे त्याचे कपडे जाळतात का बाबा? आठवण येईल आणि त्रास होईल. अरे मग त्यानं बांधलेलं घर आहे ना, जेसीबीन टाकानं पाडून. हे स्वार्थी जग आहे महाराज आहे. डिपेंड ऑन सिच्युएशन. मी अगोदरच बोललो तुम्हाला, लक्षात येत आहे माझं बोलणं. मग मेल्यावर आपले कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. तुमचे इथं हाडं कुठं नेऊन टाकतात? बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. पैठणला बरोबर आहे. आमच्या गावातल्या का पोरान बापाचे हाडं काशीला नेले होते. त्याला म्हणलं, का रे बापाच्या हाडं एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकली? तो म्हणे, महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदे मिळाला नाही. आला या नरदे हात तर काहीतरी चांगलं करा. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असते. म्हणून कर्म चांगलं करा. पत्थर के मूरत के सामने दिया जलाने की जरूरत नहीं मेरे साहब, किसी का दिल ना जले, बस इतना ख्याल रखना, पूजा से कम नहीं है. लक्षात ठेवा, कर्म जीवनामध्ये चांगलं पाहिजे ना. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए.
कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे. याला कर्म म्हणतात. हे गरजेचं आहे. विठाला विठा. बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. मग वसुदेवानं समजून सांगितलं. ऐका बरं का, समजून सांगण्याच्या पद्धती असतात. साम दाम दंड भेद. टीट फॉर टॅट. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत उत्तर द्यावं. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. बरोबर आहे ना. त्यांना जी भाषा कळेल आपण त्यांना त्या भाषेत सांगितलं पाहिजे. जशास तसं उत्तर असलं पाहिजे माणसाजवळ. माणसानं लय प्रामाणिक बी राहून फायदा नसतो. कधी कधी राग बी आला पाहिजे. विठाला विठाला. वेळोवेळी आपल्याला कठोर भूमिका पण घेता आल्या पाहिजे. गरजेच्या आहे त्या. महाराज म्हणले भरे तरी देऊ काशेची नाताळाच्या माथी हानू काठी. ही भूमिका असली पाहिजे आपल्याकडं. हा टाळ वाजवायचा नाही, कधी फिरवता बी आला पाहिजे. विठाला विठाला. झेंड्याची काठी कधी उलटी बी करता आली पाहिजे. वारकऱ्याला गरज आहे त्याची. दोन पद्धतीनं देश चालत असतो. एक शास्त्रानं आणि दुसरा शस्त्रानं. कळलं माझं बोल. मग देवाच्या हातात नुसते शास्त्रच नाही शस्त्र बी आहे. भगवान शंकरानं त्रिशूळ घेतला कशामुळं? काम नव्हतं म्हणून का स्टाईलिश म्हणून? ते रामान धनुष्य घेतला कायमुळं? फोटो चांगला यावा म्हणून का? हां नाही ना दादा. भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन घेतलं कशामुळं? अरे भगवंताजवळ बासरी बी आहे आणि सुदर्शन बी आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. भगवान श्रीकृष्णाजवळ बासरी पण आहे सुदर्शन पण आहे. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसा त्रिशूळ पण आहे. डमरू आहे भक्ताला खुश करण्यासाठी आणि त्रिशूळ आहे दुष्टाचा विनाश करण्यासाठी. भगवान श्रीकृष्णाजवळ बासरी आहे कशासाठी? भक्तासाठी. आणि सुदर्शन आहे दुष्टासाठी. हे असलं पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी माणसाला जमल्या पाहिजे. विठाळा विठाळा. ज्याला शस्त्रा लक्ष देऊन ऐका. ज्याला शास्त्राची भाषा कळत नसेल त्याला शस्त्राच्या भाषेनं सांगितलं पाहिजे. शास्त्राची भाषा कळत असेल तर गरजेचं आहे. चांगलं आहे बाबा. शास्त्रानं कळतंय सांगा शास्त्र. नसल शास्त्र कळत त्याला शस्त्रानं समजवलं पाहिजे. अतिशय गरजेचं आहे. मग ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. वसुदेवानं समजून सांगितलं. ताकदीचा निभाव आपला याच्या पुढे लागणार नाही. ऐका बरं का. आपल्यावर कोणी अन्याय करत असेल जरा लक्ष देऊन ऐका. आपल्यावर कोणी अन्याय करत असेल त्यानं एक मारली तर आपण त्याला दोन मारा. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? त्यानं एक मारली तर आपण दोन मारा. नसल आपल्याला त्याला मारणं होत तर त्याचे पाय धरा. कळतं माझं बोलणं? त्याचे पाय धरा. बहुत चुकलं माझं, माझ्याकडून असं नव्हतं व्हायला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. आणि नसल पाय धरून ऐकत नसल तुमच्याकडून ताकद होत तर त्याच्यापेक्षा बलवानाला शरण जा. हा ज्याच्या ताब्यात आहे त्याचे पाय धरा. हो याच्यानं याचं नीट होतंय मग त्याच्याकडे जा ना. अडचण काय आपल्याला? फक्त थांबणं. ह्या समजून सांगण्याच्या पद्धती असतात. वसुदेवानं विचार केला की याला आपण चांगल्या भाषेत सांगून जमणार नाही, याला युक्तिवाद केला पाहिजे. मग काय युक्तिवाद केलं बघा. म्हणजे सांगितलं हे बघ तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही. हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे? म्हणे हो. मग एक काम कर ना, बहिणीला मारल्यापेक्षा असं कर, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव. जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. म्हणजे बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवान तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या मुलाकडे पाहिलं. दया आली. अरे मला आठवा मारणारे या पहिल्याला मारून काय करायचं? म्हटलं हो याला घेऊन जा, याला घेऊन जा. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले अरे असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याचा पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. नारद कुणाला म्हणतात? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे ना रद्द कहते. ज्याची कोणतीच गोष्ट कधी रद्द होत नाही. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. गावातला नारद वट्यावर बसलेला आणि पाहुणे आले. म्हणे कसं काय येणं गेलं? पाहुणे म्हणले शामरावचं पोरगा पाहायला आलो. गावातला नारद म्हणे शामरावचं पोरगा? त्याच्या पोराला तर घोरं येते. मोडली सोय.
भांडण ह्याच्या दारात तू कसं काय म्हणला सभागती म्हणलो. बरोबर आहे का नाही सांगा. हा एवढा सुंदर सप्ताह या वर्षी चालला, काही नारदाला नाही सहन होणार. मग हे बंद कसं पाडता येईल कळल काही. नारद आहे का, ज्याची कोणती गोष्ट कधी रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात. हा नारद म्हणले वेळ्या कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो, कोणी बी कोणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भ्रमात राहू नको तू. कोणताही पहिला आणि कोणताही आठवा होऊ शकतो. म्हणले मग मारून टाक. पुण्यसारा वया भेटे देव ऋषी, कधी बाळकाशी ठेवू नको. असं 1 2 3 नाही, 6 मुलं मारली. होताची प्रसूत नेवोनिया देत, साई मारित दुराचारी, 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. ऐका, लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल. भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं नंदाच्या घरा मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला आली असेल, तिला इकडं घेऊन या, मला तिथं ठेवून द्या. लक्ष देऊन ऐका बरं का. हातापायात बेड्या, दाराला कुलप, पहारा डबल केला आणि कंसाला. एवढं नेणं सोपं आहे का वसुदेवाला? बोलणं सोपं आहे? काही गोष्टी बोलायला सोप्या असतात आहे का नाही. आता एवढ्या मोठ्या सप्त्याचं आयोजन करणं, एवढे नामवंत महाराज आणणं, आता ही मेरिट लिस्ट आहे महाराष्ट्रातली. हा म्हणजे सगळे नामवंत महाराज आणणं, गायकही तेवढ्या सुंदर पद्धतीचे, वादकही, साऊंडही, या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या आहेत का? बोला. हे जे सौजन्य घेणारे आहेत का नाही, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवणं. या असे दाते आहेत म्हणून एवढे मोठे सप्ते करणं शक्य आहे. सोप्या गोष्टी आहेत का या? नाही. याच्यात चुका काढणं सोपे आहे. पखवाजा येऊ नव्हता पाहिजे, महाराज तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड तेव नव्हता पाहिजे, भोंग्या इकडं पाहिजे होता, साडी तिकडं पाहिजे. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं. पोरं पुढं होऊन करायला लागले, कमी जास्त होईल, काय अडचण आहे. जुन्या माणसानं सांभाळून घ्यावं. भाऊ लागले ना पोरं करायला, अरे चला हो द्या, पहिलं वर्ष आहे, तुमच्याकडून काही कमी जास्त होत असेल पण आम्ही सोबत आहे तुमच्या. म्हाताऱ्या माणसाने हे केलं पाहिजे. आणि म्हाताऱ्या माणसाने लगेच म्हणायचं, आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? हा सगळ्या गावाला तो बायोडाटा माहिती आहे. वयाची मर्यादा म्हणून लोक उघडत नाहीत, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही. चुका काढत का बसता? मी सांगू तुम्हाला, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. वाक्य कळलं असेल, छोटं आहे पण महत्त्वपूर्ण आहे. प्रतिक्रिया देत बसल्यापेक्षा प्रतिसाद द्या ना. एखादा म्हणला हे असं नव्हतं पाहिजे, तू करून दाखव कसं असतंय. चुका हे बघा, ज्याला खंडन केलं त्याला मंडन करता आलं पाहिजे. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे का नाही. चुका काढणं सोपं आहे ना हो, पण करून दाखवणं. एक वाक्य बोलतो कळलं तर बघा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है.
ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात जात असतं महाराज, काही नाही. हे जास्त वर्गणी देणं, आता भाऊसाहेब भाऊ एकट्याकडे मी आज महाराज आहे, बरोबर आहे का नाही, एकट्याकडे आहे. ते जास्त देणारे ते बिचारे मला म्हणले बी नाही मी सौजन्यदाता आहे का, मग नाव घ्या काय, काही नाही. सगळे म्हणले गावकऱ्यानं केलं, गावकऱ्यानं केलं, गावकऱ्यानं केलं. एक शब्दही गाडीत बसल्यापासून त्यांच्या मुखातून आला नाही महाराज. पण जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवाय येणार, घरच्या कुत्र्याला वाढण घेऊन जाणार, पुन्हा हिशोब विचाराय तयार राहणार. किती उरले, त्याला म्हणायचे तू 11 घेऊन जाय, उरलेल्या जाम पाहून घेऊ, जाय बरं घरी तू बाळ. लक्ष जाऊ कशा करत बसला सांगा. अरे एवढं सुंदर व्हायला लागलं तर आपण मदत करायला पाहिजे. विठाला विठाला करणं अवघड आहे का नाही. आता हे काय खाली बसून महाराज चुकला म्हणणं सोपं आहे, जमलेच नाही तू उभा आहे. आपल्याला येत असतं का मग बोंबलू नको, बरोबर आहे. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायला, मग महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे, म्हणलं आण तुझ्या घरातली गोधडीन बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराज आहे ना चांगले घालू नये, ही धारणा आहे लोकांची. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे, ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. त्या हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. हां त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काय माग आलो का, भाऊसाहेबासारखे आहेत ना मला सांभाळाय, तू ताण काऊन घ्यायला लागला. विठाला विठाला अहो सोप्या गोष्टी आहेत का या. 2 वर्षे गाडीला नाही झाली, 2.5 लाख किलोमीटर गाडी झाली. सोपं आहे एवढं पळणं. मग एवढंच जर गाडीतच रात्रंदिवस असेल तर शरीर चांगलं राहिलं पाहिजे ना. सोप्या गोष्टी नसतात हो. पण का स्वीकारत नाही आपला महाराष्ट्र मला कळत नाही. ते धीरेंद्र शास्त्री आले होते संभाजीनगरला, वाय सुरक्षा होती हो त्यांना, वाय सुरक्षा सरकारनं दिलेली. कधी घडावं महाराष्ट्रात आपल्याला तर गाडी सहन होत नाही, सुरक्षा कधी सहन होणार. पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा. आम्ही भेटायला गेलो होतो त्या दिवशी, काय गर्दी होती महाराज, VIP लोकांची एवढी गर्दी. मला सांगायचं काय, अरे UP कडचा महाराज हेलिकॉप्टरमध्ये आला तरी आनंद वाटतो आपल्याला. चांगली गोष्ट आहे, आपल्या धर्माचा प्रचार करणारी माणसं आहेत, आले पाहिजे. हेलिकॉप्टर नाही 4 टन विमानानं आले पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे ना. मग आपला महाराज नुसता इनोवात आला तर डोळे जळ. हां काय होतं, काय आपल्याला होतं काय, हे लक्षात घेणं गरजेचं आहे ना. हे धर्माचा प्रचार करणारी माणसं आहेत ना महाराज. काय करणार आहे आम्ही, आम्ही करून करून पैशाचं करणार काय. एखादी गाडी घेऊन कपडे चांगले घालू, याच्यापेक्षा काय करणार आहे. पण गाडी बी तुमच्यापर्यंत यायलाच पाहिजे. बायको म्हणे जाळायची का तुमची गाडी, एकदा बी माहेराला जायचं काम पडली नाही. विठाला विठाला चुका काढणं सोप्या असतात हो, प्रतिक्रिया देणं सोपं असतं, प्रतिसाद देणं अवघड आहे ना. लक्षात ठेवा. सांगितलं अरे तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का, भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं पुन्हा गर्भात प्रवेश केला आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी यांच्यावर, वसुदेव देवकी यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्यालाही देवाचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी हात वर करा बघा. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सगळ्यांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा आणि छान भजन म्हणा. स्वागत सुस्वागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता, श्रावण महिना रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणते आशे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ, द्वारपाळ झोपी गेले कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वहा क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वहा क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई,
जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. मी चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बर्छियां भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घनश्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए कान्हा, था पर का जमाना पुराना. वो ताले लगाना, वो पहरे लगाना, वो कंस का जुलुम ढाना. उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था. घन घोर अंधेरा कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. 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 वाह, भगवंताचं प्रागट्य. वा बिंदास, अजिबात विचार करायचा नाही. हा, लक्षात ठेवा. भगवंताचं प्रागट्य झालं आणि भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं बघा. जी माया जन्माला आली म्हणून गोकुळातल्या सर्वाला झोप लागली. लक्ष देऊन आहे का. भगवंताला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहिजे नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळांपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली बघा. पण जेव्हा देवाला मुलाला ठेवलं, मुलाने रडायला सुरुवात केली. ऐका, आणि ते रडणं त्या दायांच्या कानावर आलं. तिला खडबडून जाग आली. पाहते तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते, आहे की नाही. आणि बायांचं असं असतंच ना, त्यांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणती नाहीत, म्हणशील कोणाला. तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या भरड खेड्याला इस्तू लावते आणि उरलेला अकोल्यात नेऊन टाकते. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. नाही झाल्यावर कळतं माणसाला, आहे की नाही. पळतच गेली. बाबा 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 बाबा. नंद बाबा गायच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो. बोले बाबा कछु ना भयो. अरे कछु ना भयो तो काहे बाबा. बाबा रटलं गाय घुम रही है. बोले बाबा लालो भयो. मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंदबाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी वाटी सुंट म्हणे. एक धावे एकी पुढे वाटी वाटी सुंट म्हणे. वान भरोनिया दाटी रत्नागिरी राणीला. वान भरोनिया दाटी रत्नागिरी झाली दाटी. ची गलबल झाली दासी दनी येल हा सोनीची गलबल झाली दासी दनी हेल घाली. गवळण 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 हे गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती 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 गवळणीला पुत्र झाला यशोदेला. साऊंडसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. वा, एक गवळण
गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला यशोदेला माया हो बोला एक धावी. पाठ आहे ना तुमच्या, मग बोला ना, जरा जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया दा. एक धावी एके पुढे वाटी ताटी सुंट वडे वान भरून या ताटी. नंदा घरी झाली दाटी सुईनीची गलबल झाली दाची जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला? नाही, तेल घालणं माहिती आहे का? हां, त्याच्यात आमचा हात कोण धराव म्हणा महाराज. 15 दिवसात एका घराचे 2 घरं करते मी. हां, तेल घालूनच ना. कशी करते मग, आहे का नाही? लक्ष देऊन ऐका बघा. दिवाळीला ती 8 दिवस अगोदर गेली मला अजून इथंच ठेवलं. हां, झालं सुरू. बरोबर आहे का नाही? ऐका. दासी जणी हेल घाली गवळणी हेल घालत होत्या. एवढा आनंद गोकुळात झाला. त्या गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. तुकाराम महाराज राऊत तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे. बरोबर, तो आनंद महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हे गोकुळीच्या सुखा 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 गोकुळीच्या राऊतांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. राऊताचा आवाज चालतोच महाराज. मी या सांगतो, दुसरीकडे जाऊ नका तुम्ही. हां, अजिबात नाही जायचं, लक्षात ठेवा. महाराज बोलले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला का? गोकुळात मुलगा नव्हता जन्माला आला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदाच्या घरी आनंदाचं प्रागट्य झालं होतं. आणि मग आनंदाच्या ठिकाणी आनंद नाही तर दुसरं काय? सुखरूप आहे सा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. सारिका तो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्याचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. त्याचं प्रागट्य झाल्यावर दुःख राहील का? म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. किती आनंद गोकुळामध्ये झाला. किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. अष्टमीचा
काठी गोकुळ अवतरले घोडा जोगालात नाच गाव तालात पैजण थरथरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा सिंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी ते सांगू मी सांगू कुणाला बोला आज आनंदी आनंद जोरात जोरात आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद आहे का नाही किती आनंद आहे महाराज कशाचा वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही व्हा आता लक्षात ठेवा याच का नाही कायला सप्ताह सुरू झाला की आनंद असतो आणि काही काल्याच्या दिवशी मोकळे होतात बरोबर झालं वा जरा मोकळं झालं ना काही ना पत्रिका पाहिली की असे जातात अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे आता आहे तू गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस गावात येऊ नको हे आपलेच लोक आहेत बघा लक्षात ठेवा कुणाला कशात आनंद कुणाला कशात आनंद आज एवढा आनंद गोकुळामध्ये झाला त्या आनंदाला पारावार राहिला नाही गवळणी जायच्या ऐका बरं का मुलाला पाहायच्या आणि चर्चा करायच्या पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियेले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन महाराज म्हणतात पाहिले या वेद लावे बैसे जीवे निवान महाराज म्हणतात भगवंताला पाहिल्याबरोबर वेद लागायचं कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची जोखोबाची पुरंदराचा हा परमात्मा वाले दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा महाराज म्हणतात, सुंदर परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटे करकटेवरी ठेवण्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा महाराज म्हणतात त्याला पाहिल्यावर सूदबूत काही कशाचं ध्यानच राहत नव्हतं मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुध
शिवारे ओम शिवारे ओम टाळ्या वाजवा. रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार कानी कुंचन मकराचा कानी कुंडल मकराचा रूप सावळे सुकुमार रूप सावळे वाह क्या बात. त्यांची ओळखच आहे मैं तो सुध बुध खोई आहे का नाही, त्याच्यामुळं मी त्याच्यावर आणलं ते आहे का. लक्षात ठेवा. मला भगवंताला लक्ष देऊन हा ज्याचं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ना. असं कसं काय अन्याय झाला की बंड होत असतो. विठाला विठाला लक्षात ठेवा. भगवंताला पाहिजे बाहेरून चर्चा करा काय सुंदर पोरग आहे काय सुंदर पोरग आहे. आता बघा एवढं सुंदर म्हणल्यावर कोणाला वाटतं जाऊन बघा आहे का नाही. म्हणतात नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा हो नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. महाराज म्हणतात त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर कुणाला वाटत नाही लालचा बोले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी आयशे झाले आहे का. भगवंताला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं आहे का नाही. पोरं जायला गेले माया हो ऐकताय ना तुम्ही. बाळणपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात पुरुषांना जाता येतं का नाही. पोरं जायला गेले गवळणी म्हणलं पळा तुमचं काम नाही ते पळा. पोरं रुसले नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोराला पाय जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही पक्षात राहून फायदा काय. नंदा बाबा म्हणले वेड्या हो पक्ष अजून माझाच विचार करत नाही आहे. बाप असून मलाच कोणी जाऊ देणार तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. नंदा बाबाला एक पोरग सल्ला देतं बाबा तो को पतो नाही तुला माहिती नाही जब लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो हे बोले. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. हा देवाचं मुलाचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को बूढ़ो मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे देख बाबा मग तो का ऐसो सजातो हे तू देख तो रह जाय गो. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रह गो तो को जैसो सजानो है वैसो सजा. मी उभा राहतो तुला जसं सजवायचं तसं सजव. नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली बगलबंदी आणली आडवं चंदन लावलं डोक्याला पगडी बांधली गळ्यात अलंकार दिले तोंडात पानाचा विडा दिला मिशीला ताव दिला नारसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई बगलबंदी लाई थबक थवा चंदन माथे पे पोस दियो ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो गले में माला डाल दियो मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबांना आरशात पाहिलं ना आश्चर्यचकितच काय होतास तू. हां नंद बाबा काय होता काय. नंद बाबा सुंदर दिसत होते. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताव मी आज कैसो दिख रहो है. खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढं उभं राहते. अय
आज जरा कसा दिसायलो सांग बरं. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तेरो ब्याह भयो है. दाढी बना के चकाचक है की नाही? आज ही तेरो ब्याह भयो है. आजच तुझं लग्न झालं. नवरदेवातून तुझ्यात काय फरक नाही बाबा. नंद बाबा म्हणले लाला जाऊ मोडो देखने. आता जाऊ पोराचं तोंड पाहिला. पोरग म्हणे ऐसे नहीं चलता है बाबा. लाला का पहली बार मोडो देखना है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आत जावं लागत असतं. त्याच्याशिवाय लोक जाऊ देत नाही. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. बोले ऐसे ये नाचते हैं ऐसे. बरोबर है क्या नहीं. मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. बोले ये नाचते हैं ऐसे. है क्या नहीं. 90 वर्षाचा म्हातारा नाचू कसं. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोडो देखणं है तो नाचणं पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार. नंद बाबाने एक हात डोक्यावर एक हात कमरेवर जे ठुमका मारून नाचायला सुरुवात केली. ऐका नंद बाबा नाचत होते सुंदर. तेवढ्यात एक त्यांचा मित्र आला. दयानं भरलेला माठ होता. नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. नंद बाबा रागवले त्याच्यावर. क्युबेदारी गे करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो नालायका दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो दही में सराबूर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असं. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दी. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. त्याच्याशिवाय पोरग पाहायला जमणार नाही. आणि ब्राह्मणानं स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातो. डोळ्याला पण असंच असतं ना ते बी येतं बरं का. हां डोळ्याला पाणी लावा. देवावर अक्षता टाका फुलं टाका गंध टाका दूध टाका तूप टाका. आहे का नाही. नंद बाबानं सगळं उलटं करायला लागले. दूध म्हणलं की तूप टाकायचे. तूप म्हणलं की दूध टाकायचे. साखर म्हणलं की दही टाकायचे. दही म्हणलं की फुलं टाकायचे. रागवले ब्राह्मण. बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे फूल की ना है फूल की कह रहे शक्कर की ना है शक्कर की कह रहे घी की ना है आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन अभीच पूजा पाठ में कछु ना लागे है. मारो मन तो छोरा मे चलो गए है बोले. माझं मन गेलं पोरात. मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. तुम्ही हे कर्मकांड करून घ्या. मी नाचत नाचत आत जातो. कन्हैयाला घेऊन बाहेर येतो. नाचत नाचत आत जातात. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिने घोडा दिने और दिने पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज गई आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. 60 साल के बूढ़े देखो हो गए आज जवान. नाचे कूदे धूम मचाए मीठी बोले बानी. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद बाबाला बधाई द्यायला लागले. मुलगा झाला. शुभेच्छा द्यायला लागले. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. त्या आनंदाला पारा वारायला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबार कुमार तळवे तळहात तळहात की
डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगायला सुरुवात केली. आणि रांगत असतानाच रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरते गवळणी बांधिते चरणी देते गारानी यशोदे साजनी दैघृत बक्षुनी तमाळ निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा कृष्ण आळवा आळवा. रांगत असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केली बरं का. आता लहानपणी कोणी बी खोडकर असता. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही हा. लहानपणी खोड्यातच शोभत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणारा असतं बघा. एक पोरगं बापाला म्हणे बाबा मला बुलट पाहिजे. बुलट गाडी माहिती बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले ते म्हणे 1 किक माराय आणि 1 गिअर टाकाय. काय बोलणार खोडकर लेकर असतात महाराज. एक पोरगं टी व्ही पाहत बसलं जरा 4G विनोद या टी व्ही पाहत बसलं बळीराम महाराज आणि शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले का रे तू काल शाळेत काऊन आला नाही. तो म्हणे ABP माझा पाहत होतो. ती बाई म्हणली कुठेही जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो तिथंच म्हणे मग काय करू आता सांगा. लक्ष देऊन ऐका. एवढे खोडकर लेकरं असतात का नाही. एवढे खोडकर होते. एखाद्या गवळणी रांगोळी काढली की लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी अशा खोड्या कन्हैयानं केल्या. ऐका बरं का. रांगत असताना देवानं चोरी केली. पण चोरी केली हे महत्त्वाचं नाही. कशाची केली हे महत्त्वाचं आहे. चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे हरीने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्ते हरिले माझे हरिले चित्ते हरिने माझे हरिले चित्त हरिने हरिले चित्त जरा मागच नाचा. पुढं गेलेलं सण नसते होत. लक्ष नाही का. लक्ष द्या. महाराज म्हणले हरिने माझे हरिले चित्त बारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा. देवानं चोरी केली पण कशाची केली. चित्ताची चोरी केली. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. असं आहे का नाही. लक्ष देऊन आहे का बरं का. आता मी केलेलं कीर्तन सर्वालाच आवडेल का. अजिबात नाही. आवडावा असा माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल. एक वस्तू जगात कुणालाच आवडत नसते. कुणाला कैलास महाराजांचा आवाज आवडत असेल तर कोणी म्हणत असतील नाही हो संतोषरावचा गोड आहे त्याच्यापेक्षा. कोणी म्हणत असतील नाही हो पण राऊतांचा लय उंच आहे हो. हे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ना. एक वस्तू जगात सगळ्यांना आवडतच नाही. अहो देव एक आवडत नाही म्हणून इथं विठ्ठल लावावं लागला तिथं राम लावावं लागला. इथं हनुमंतराय आहेत तिकडं शनिदेव आहेत. बरोबर आहे ना. देव एक सगळ्याला आवडत नाही तर कीर्तनकार काय आवडणार आहे. काय म्हणतात त्या सानप महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही. नवरा बायकोची फाडकती व्हायली माया कीर्तनाचं काय घेऊन बसला तू तारकीचं. इसगाव 30 गाव श्रीमंताल 40 गाव इस धुळ्याजवळचं विठाला विठाला विठाला. कायला आवडेल कायला नाही आवडेल.
बरोबर आहे का नाही? महाराज पाहिल्यावर काय सगळ्याला बरं वाटतं का? अजिबात नाही. महाराज काहीच्या तळपाचे एक मस्तकाला जाय, त्याला करणार काय? आता 2-4 खेप भाऊसाहेबाचं नाव मी घेतलं, एखाद्याच्या पोटात गोळा उठल, मग नावीलाज आहे त्याला. तू दे, तू घेतो, तुला द्यायचे बी नाही, सण बी नाही करायचे, हे कसं काय होईल? बरोबर आहे ना? जे देतं त्याचं नाव घ्यावंच लागेल ना, बरोबर आहे का नाही? सांगा. पण जमत नाही, काही लोकाला जमत नाही. लक्षात ठेवा बरं का मला काय सांगायचं. मग काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडं घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का गोकुळी राहावे का जावे. यशोदे तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. यशोदा माता म्हणायची, बाळच गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ, 65 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळ, तुम्ही लटकच घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे भरड खेऱ्याच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. माझं पोरग जर खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. पुन्हा मतदारसंघात पाय ठेवणार नाही अध्यक्ष महोदय. कळतंय ना तुम्हाला? हे हा लक्षात ठेवा बघा. पुरावा पाहिजे ना. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का तुम्हाला? पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा. बरोबर आहे ना? पुरावा पाहिजे ना. कोणत्याही गोष्टीला पुरावा असला पाहिजे. काही माणसं आता शहानिशा न करता लगेच व्यक्त होतात. एवढ्या फास्ट व्यक्त नका हो जाऊ. एखाद्या गोष्टीमागं काय घटना आहे, काय इतिहास आहे, आपल्याला त्याची जाणीव नसते. आमच्या कीर्तनातली आता हे यूट्यूबवाले टाकल्यानंतर एखादं खोडकर एखादं वाक्य कट करतं. आता आमच्या पुरुषोत्तम महाराजांचं टाकलं थोडं कट करून, आणि ते मागची पुढची पार्श्वभूमिका माहीत नसल्यामुळं मग ते विपर्यास होतो. पण माझी विनंती आहे, एवढ्या फास्ट व्यक्त हो जाऊ नका हो. थोडी शहानिशा करत जा. देशाच्या पंतप्रधानाला 10वी नापास झालेल्या पोरानं काय कमेंट करावी? तू राहिलेले विषय काढून घे ना भाऊ. बरोबर आहे ना? ती लेव्हल असली पाहिजे. विरोध नक्की असावा, पण त्या लेव्हलच्या माणसाने करावा. संसारात गांजून गेलेल्या माणसानं ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका नाही काढू. तुला बायको टायमावच्या आधी येत नाही, आमच्या वजन टाकून काय फायदा आहे? बरोबर आहे ना? निदान ती तेवढ्या मोठ्या उंचीचं व्हावं लागेल ना, तेव्हा विरोध करण्यात मजा येत असते. तेवढी उंची गाठली पाहिजे हो. मोठ्या माणसाचं मोठेपण वेगळं असतं. लक्षात ठेवा. मला काय जाऊ द्या, मला विषयांतर करायचं नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका. काही गवळणी खोड्या सांगायच्या, काही गवळणीला आवडायचं, काही गवळणी आवडायचं नाही. यशोदा माता म्हणायची, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका, पोऱ्याव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक दिवस घरातच खोडी केली कन्हैयानं. एवढीच खोडी सांगणार आहे आणि थांबणार आहे. हां, घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते, ऐका. आणि मांडीवर होते म्हणले, मैया तो को एक बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध जास्त आवडतं संतोष महाराज का पूत जास्त आवडतं? पोरग. पूत म्हणजे पोरग. हां, दूध आवडतं का पूत आवडतं? बरोबर. ते म्हणे, लाला मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. मला तू आवडतो वेड्या. आणि देवानं आईची परीक्षा घेतली माया हो. मांडीवर होते ना, पातेल्यात तापाय दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला, या पातेल्याच्या बाहेर. आणि दूध ओतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध ओतू चाललं.
आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं, कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाला कळल, बाकीच्या कळणार नाही बघा. का माणसाचा स्पीड कळून येत असतो बरं का. पळतच गेली न दुधाचं पातीलं खाली घेतलं, आल्यावर का नाही म्हणे काय खोटारडी आहेस ग तू. आता म्हणली होती मला दूध आवडत नाही, तू आवडतो, दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुड्ढी की खोपडी गरम होई जाय. आहे तर एवढंच पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढं बंद पडते आणि बायांना दूध जास्त आवडते. माझी तब्येत काय झाली नाही माहिती आहे का, आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही, मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का, मेली आता ती. बरोबर आहे का नाही सांगा. दूध आहे ना, बायाला दूध आवडतं ना. मला एका बाईने चहा प्यायला नेलं, म्हणे चहा घेता का दूध, म्हणलं दूध घेतो. तिने माझ्यासमोर कप मांडला आणि ते दुधाचं पातीलं धरलं ना, अशी दूध फुकायची. ती साई पुढं आली बघा, मला वाटायचं पडती पडती पडती, कायचं टोका आल्या बाई. साय तर अकोल्यातच नेऊन घातली तिने. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं बा. ज्या बाईला 32 दात आहे तिच्याच घरचं दूध पेत जा, नाही तर दुधाचं काही दही होतं सांगता येत ना. फू फू आणि थू दुसरीकडे कुठं जाणार आहे. हा रुपया शिल्लक घ्या, फुकत जाऊ नका बघा. अशा खोड्या करणं यानं केल्या. आणि एक यशोदा मातेला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारा वया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. भगवंत गायी चारायला जातात, तिथं खेळ खेळतात. हामामा होतो तो हुंबरी, अबग दुबग ती बग पोरा त्रिगुण खेळ मांडीला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले, पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही. खांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना, आपापल्या गायी वळून आणा. चला वळू गायी, माझ्याकडे लक्ष द्या. बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन, पाय पेटी झाला शेण. आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतन काला कोणता. शरीर म्हणजेच गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात, मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख म्हणे रे देवा, ही मन रूपी गाय तुम्ही वळा, बाकीच्या गायी आम्ही वळतो. भगवंतानं सर्वांच्या गायी एकत्र करायला काय केलं बघा, आपली बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, ओ बंसी बजाने वाले. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले, हो बंसी बजाने वाले. हाथों में लकड़ी काली कमरिया, 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 गौवा चढ़ाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले, हो मुरली धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. दुख दर्दों को सहना
बंसी ने सिखाया है, इसके छेद सीने में फिर भी मुस्काती है। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। भगवंताने बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या। माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय, चोरुनी माय नवनीत आणावे तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी नका करू तुरी मज पाय वेगळे। खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा, बिभ्रद वेणुम जठरपट यो शृंग वेद्रे जग क्षेवा मे पावनम वसृण कवलांतात फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हो हा सैन्नर भविस्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भोग बाल केली। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंताने काला केला, सर्वांच्या मुखात घातला, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी। आजी देतो पोट भरी पुरे, म्हणाल तो वरी आल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। आजी ओ सामरावती काला पावया येते, काल्याचे आशे देव जळी झाले माशे। भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला तो मामाला मिळणार आहे, आपलं भाग्य बोलण्यासारखं भरपूर आहे। वेळ संपत आलेला आहे, तर 10ला सुरू झाला असतं तर तुम्हाला आणखी जास्त ऐकता आलं असतं, पण थोडा उशीर झाला। काल्याचं कीर्तन म्हणलं की थोडं फार कमी जास्त होत असतो, वेळेमध्ये उशीर झालेला आहे। पण उशीर जरी झाला तरी वेळेत थांबणं गरजेचं आहे का नाही? गाडी लेट जरी सुटली तर ड्रायव्हरनं वेळेवर पोचवावी, म्हणजे प्रवासी खुश राहतात आहे का? त्याच्यामुळे वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही। आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा। अरे कुठंतरी थांबलं पाहिजे, समाजकारण करत असताना राजकारण करत असताना कुठंतरी थांबलं गरजेचं आहे आज आहे का? कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे वेळ संपत आलेला आहे। हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है, क्या करू मैं उसे आहे की नाही? हे घड्याळ थांबायला तयार नाही, वेळ संपलेला आहे। म्हणून जाता जाता पुन्हा एकदा काल्याचं कीर्तन असल्यामुळं मला अवांतर काही विषयावर बोलता आलं नाही, कारण मर्यादा आहे म्हणून, बरोबर? परत कधी आल्यावर नक्की मी तुम्हाला आणखी बिनधास्तपणे बोलण्याचा प्रयत्न करेल। फक्त जाता जाता एक विनंती आहे, आपला हा सुंदर सुरू असणारा सप्ताह आज याची सांगता समारोप झाला, समाप्ती नाही बरं। काही म्हणतात आमच्या सप्त्याची समाप्ती झाली, समाप्ती म्हणजे पुन्हा उद्भवणेच नाही असा त्याचा अर्थ होत असतो। सांगता झाली किंवा आजचा पुरता समारोप झाला, पुढच्या वर्षी जोमाना हाच कार्यक्रम आपल्याला आणखी भव्य दिव्य स्वरूपात करता आला तर आणखी चांगलं होईल। आणि महाराष्ट्रभर आता भरडखेड्याचं नाव झालं, महाराष्ट्रभर ही पत्रिका, आता ही पत्रिका जिथं नाही तिथं पोहोचली ना, सगळीकडे ही पत्रिका पोहोचलेली आहे आणि आपल्या गावाचं नाव या माध्यमातून झालेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा आजचं सौजन्य आमचे भाऊसाहेब एकनाथराव घुगे दादा, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि मार्केट कमिटीचे संचालक यांच्याकडून आजचं हे सौजन्य आहे त्यांच्यासाठी। आणि रोजचे जे यजमान होते, मला सगळ्यांचे नावं माहिती नाही, त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। ज्यांनी अन्नदान केलेलं आहे त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी, कारण अतिशय महत्त्वाचं काम अन्नदान आहे बरं का। ते अन्नदान ज्यांनी केलं मी त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि जाता जाता एक विनंती करेल, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, देशाधर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा, भ्रूण हत्या थांबवा, लहान मुलावर चांगले संस्कार टाका। बघा आता हे पोरं पुढं बसले, मला आनंद वाटला। मी लहान लेकराला कीर्तनातून कधी उठून देत नाही, कारण खरी ऐकण्याची गरज आहे नाच। शाट झालेल्या गाड्या सांगून काय फायदा आहे, बरोबर आहे? याच्या डीपी किती फीस टाकलं तर लाईटच ना, हा ट्रान्सफॉर्म जळालेला आहे, बरोबर आहे का नाही? पण या पोरांनी ऐकण्याची गरज आहे। आता हेच उद्याचं भवितव्य आहे महाराज। आणि माझी विनंती आहे, निदान तुम्ही चुकीच्या मार्गाला गेले तर तुमचे लेकरं तरी मार्गाला त्या गेले नाही पाहिजे, याची काळजी घ्या, याची काळजी प्रत्येक बापाने घ्या, माझी विनंती राहील तुम्हाला। म्हणून आज पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, 10 तरी माळकरी आज झाले पाहिजे, तर आपल्या सप्त्याचं सार्थक आहे। किमान 10 माळकरी आज झाले पाहिजे।
मग लहान लेकरं सोडून आणि दात पडलेले सोडून हातवर करा कोण कोण माळी घालणार. लहान लेकरं सोडून आणि ज्यांना चावत नाही असे सोडून 10 माळकरी झाले पाहिजे आज 10. हां, गळ्यात जर सोन्याची चैन असेल ना, फार लक्ष देऊ नाही का, गळ्यात जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये. अहो आता हे जिल्हा प्रमुख म्हणजे काही छोटी गोष्ट आहे का महाराज? पण मी त्यांना म्हणलं तिथं रोडवर येऊन उभं राहा, मी समृद्धीवरून येतो आणि तुम्ही तिथं रोडला येऊन थांबा. ते माझ्या अगोदर थांबलेली होती तिथं. पण त्यांच्या गाडीत मी पुढं बसायला. कशामुळं? वजन माझ्यापेक्षा त्यांचं जास्त आहे, वय माझ्यापेक्षा त्यांचं जास्त आहे. पण ही वजनाची आणि वयाची किंमत नाही, ही माळीची किंमत. माळीची ताकद आहे ना. ही माळ एवढी काढन फिरभर म्हणाव सानप महाराजाला, कुत्र विचारणार नाही. कुत्र जिल्हा प्रमुख तर लांबचीच गोष्ट आहे, बरोबर आहे ना, लांबची गोष्ट आहे ना. ही ताकद आहे बरं माळीची, लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला, मी परवा एक 8-10 दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो तेव्हा माझ्यासमोर एक स्टँडर्ड माणूस गंध विकत घेत होता. आणि त्या गंध विकत घडलेला आहे, गंध ते विकत घेतला आणि त्या गंधावाल्याला म्हणे का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? बरं का CA साहेब म्हणे याची एक्सपायरी डेट काय आहे? ते गंध विकणारा म्हणे हो याला एक्सपायरी डेट नाही आहे. गंध विकणारा म्हणे याला एक्सपायरी डेट नाही आहे. तुम्हाला आणखी एक सांगू का गंमत? तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. म्हणून तुळशी माळ गळा, टोपी चंदन टिळा, हृदयी कणवळा वैष्णवाचा. म्हणून माझी विनंती आहे, हे बघा 3 लाटातून आपण वाचलोय, भयानक. विसरून जाऊ नका बरं कोरोनाचा काळ. 3 अरे मृत्यूचं तांडव आपण आपल्या डोळ्यानं पाहिलंय. तेव्हा एकच अपेक्षा होती हो, तेव्हा एकच अपेक्षा देवाकडे केली आपण, देवा एवढ्यातून वाचव मी सुधरेल, एवढ्यातून वाचव मी बदलेल, एवढ्यातून वाचव मी वाईट कामं बंद करेल. अशी याचना कोणी केली नाही महाराज. ज्याच्या त्याच्या मनाला विचारा, या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. प्रत्येकाने ही याचना केली होती, बाद झालं देवा मला एवढ्यातून वाचव, मी याच्यानंतर वाईट काम करणार नाही. ही आठवण ठेवा, ही आठवण प्रत्येकाने ठेवा बरं. मी तेव्हा देवाकडे प्रार्थना केली होती. म्हणून माझी विनंती आहे, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अरे जाऊ द्या ना, मागं झालं ते जाऊ द्या, पण राहिलेल्या आयुष्याचं तर सोनं करा. मरायला लागले काही म्हातारे, पण त्याच्या गळ्यात माळी नाही हो. माळी आमच्या आईचे वडील होते, आमचा आजा लय खऊट डंगर. मी म्हणलं बाबा मरता मरता एकदा घाला न माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव बाटवतो. हां म्हणलं तुमचा का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का? मेलं म्हातारं माळ नाही घातली. मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. म्हणलं आत्ता मेल्यावर तुळशीचं पान? यानं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही, असा उचलून पाहायचा. पाहतात ना असं उचलून पाहायचा. मग कसं काय मला काय माहीत नाही, पण ते पाहतात असं उचलून. हां म्हणलं यानं दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, बोकडा मोठा होऊ दिला नाही, याच्या तोंडात शेलके कोंबडीचे पक घाला, म्हणजे आता उद्धार होईल. अरे सुधरा ना, किती दिवस आता झाला असेल ना प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन, झाला असेल प्रत्येक मसाल्याची चव पाहून. बस याच्यातपेक्षा चव बदलणार नाही. आणि जेवढ्या मुंग्या यायच्या तेवढ्याच येणार, त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही ना, ते तेवढंच राहणार आहे, त्याच्यात काही चेंज नाही होणार. मग आता एवढ्या दिवस त्याचा आनंद घेतला, आता ब्रह्मरस घेई काढा, ह्याचा आनंद घ्या. कळलं माझं बोल? अहो बदललं पाहिजे ना. नाविन्य जीवनात आवडतं का नाही बोला. आता हा शर्ट भाऊसाहेबांनी घातला, हे किती दिवस घालणार आहेत? चाल 4-5 वेळ घालतील, 4-5 वेळ झाला की नवीन घेतील. चेंज नको आहे आता, किती दिवस घालायचा? बरोबर आहे ना. चेंज पाहिजे का नाही माणसाच्या आयुष्यात? बदलाव वाटतं ना माणसाला. अरे घरातला सोफा बदलाव वाटतो, TV बदलाव वाटती, मोबाईल बदलाव वाटतो, गाडी बदलाव वाटती, बरोबर आहे ना. घराचा कलर बदलावा वाटतो. मग अरे स्वतः बदलावं हे कधी वाटणार आहे? मी बदलावं असं कधी वाटणार आहे आपल्याला? हे वाटलं पाहिजे आणि कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. पुन्हा एकदा विनंती करेल, माळ गळ्यात घाला आणि आपल्या जीवनात नवीन आयुष्याला आपण सुरुवात करा. पुनश्च एकदा सगळ्या मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. या ठिकाणी सगळेच आयोजक मंडळी, माळ घालायची ना तुम्हाला? वा वा वा, टाळ्या वाजवा यांच्या. काय
काय नाव आहे तुमचं? हा, मयूर. वा वा, मयूर दादा माळकरी होणार आहेत. बसा बसा 2 मिनिटं. अजून कोण आहे? 2-4 जण तरी या. हा, कुठे या दादा? ज्यांना घालायची माळ त्यांनी पुढे या. या पुढे या. या. वा वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. क्या बात, जोरदार. या पुढे या. अजून कोण आहे? सीए साहेब आले का? वा.